टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, सर्वप्रथम तुम्हाला होलीच्या खूप खूप शुभेच्छा। खोक्याला अटक करून सध्या भीडमध्ये आणले आहेत आणि त्यांच्या घरावर बुलडोजर पण चालवले आहेत। तुम्ही पण याच्याबाबत ट्विट केली आहेत, काय प्रतिक्रिया? नाही, पहिलं म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही जी सगळे दहशत अत्याचार आहेत ते सगळे बंद होऊन आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळे चांगले रंग, होळीचे रंग पसरावे अशीच माझी विनंती आहे। आणि आत्ताच्या घटकेला मला पुन्हा सकाळी दुर्दैव आहे की अशा गोष्टी परत बोलाव्या लागत आहेत। कारण काल रात्री जेव्हा मी बघितलं की त्या सतीश भोसलेच्या घरावर, एका घरावर बुलडोजर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं, ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्या आहेत, गुन्हे केले आहेत, त्याची त्याला शिक्षा द्या। पण घरच्यांनी काय वाईट केलं, त्याच्या बायकोनी, मुलांनी, त्यांचं काय त्याच्यात हे आहे? त्याचं जे बुलडोज केलं मला बिलकुल आवडलं नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही। तुम्ही त्याच्या चुकांची त्याला शिक्षा द्या, पण कोणाचं घर असं बुलडोज करणं मला बिलकुल आवडलं नाही। वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं ते बघून। पण हा यूपी पॅटर्न आहे का? तुम्ही म्हणू शकता यूपी मध्ये जसं सुरू आहे की एका आरोपीवर त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जातं? नाही, आरोपीच्या घरावर नक्कीच बुलडोजर चालवा, मग कराडच्या घरावर का नाही, मग सुदर्शन घुळेच्या घरावर का नाही, चाटेच्या घरावर का नाही? तिथे व्हायला हवं असं मी नाही म्हणत आहे, पण हे जे केलं गेलं, एक तो ठीक आहे, त्याच्यातनं मोठ्या चुका झाल्यात, कोणालाही कायदा हातात घेऊन मारणं चुकीचं होतं, पण त्याची शिक्षा त्याला द्या। घरावर बुलडोजर चालवणं बिलकुल चुकीचं आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतंय। तुम्ही एक ट्विट केली आहे ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की सुरेश धस आणि खोक्याचा जर आर्थिक संबंध निष्पन्न झाला तर सुरेश धस यांच्यावर पण कारवाई केली जाईल, त्यांचा राजीनामा होईल असं? नाही, ते प्रत्येक वेळेस असंच म्हणतात, जर मिळालं तर आम्ही असं करू, जर मिळालं तर आम्ही तसं करू। अरे पण शोधा ना, खोक्याकडे एवढे जे पैसे आहेत ते कुठून आले आहेत याचा शोध घ्यायला तुम्हाला गृहमंत्री म्हणून किती वेळ लागतो? आणि सुरेश धसांवर तुम्ही कारवाई करायला असं आमच्या कोणाच्याच बुद्धीला पटणार नाही। त्यामुळे हे सगळे डायलॉग मारणं बंद करा आणि आता काम करताना आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातले पोलीस दिसले पाहिजेत। या होळीपासून पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं पाहिजे। एक फोटो विष्णू चाटेचा समोर आला होता ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेच्या सोबत ते बसले होते। मला त्या फोटोमध्ये एवढं थोडंसं विचित्र का वाटलं, कारण त्यांच्या अगदी जवळ ते दोघांच्या मध्ये बसलेले, म्हणजे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे ठीक आहेत, पण सोफ्यावर त्या दोघांच्या मध्ये बसणारा जो कार्यकर्ता असेल तो काही सामान्य नक्कीच नाही आहे, दोघांच्याही अतिशय जवळचा आहे आणि ते विष्णू चाटे होते असं त्या फोटोवरून तरी दिसतंय। आज होली आहे आणि होलीच्या दिवशी तुम्ही धनंजय मुंडेसाठी, छगन भुजबळसाठी काय सांगणार? नाही, त्या दोघांनी सांगण्याच्या पलीकडच्या आहेत ते, पण महाराष्ट्राच्या जनतेला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद तुमच्या। कॅमेरामॅन खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।